शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन होत आहे। या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्यातले भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेलं मोठं यश आणि त्यानंतर लगेचच भाजपचं अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या अधिवेशनामध्ये दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। पहिला मुद्दा तो म्हणजे भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर यश मिळवण्याकरता रणनीती आखणं। त्यामुळे विधानसभेनंतर आता महापालिकांची सत्ता काबीज करण्याकरता भाजप काय रणनीती आखतं, कसं रणनीती आखतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। चर्चा अजून होते, तारीख अजून निश्चित झालेली नाही। या संदर्भातली कुठल्या नेत्यांकडून काही घोषणा सुद्धा करण्यात आलेली नाही, पण तरी सुद्धा सगळेच पक्ष छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागलेले आहेत, या निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत। आज हे महाअधिवेशन भाजपचं होत आहे शिर्डीमध्ये। भाजप महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सगळ्या प्रदेश पदाधिकारी, मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि मोर्चा प्रदेश अध्यक्षांची बैठक पार पडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा, कामाला लागा अशा सूचना केलेल्या आहेत। सरकार आलं म्हणून अजिबात शिथिल व्हायचं नाही, रिलॅक्स व्हायचं नाही, तर आणखी वेगानं कामाला लागायचं असे आदेश त्यांनी दिले आहेत। तसंच युद्ध जरी जिंकलेलं असलं तरी पुढील युद्धाकरता, विधानसभेचं युद्ध आपण जिंकलंय, पण पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता, युद्धाकरता तयार रहा अशा सूचना त्यांनी केल्यात। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। संघटना वाढीकरता मंत्री आणि जिल्हाध्यक्ष समन्वय गरजेचा आहे असं बावनकुळे म्हणाले। प्रत्येक मंत्र्यांजवळ संघटनेचा एक व्यक्ती समन्वयक म्हणून काम करेल, जेणेकरून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचतील असंही बावनकुळेंनी बोलताना म्हटलंय। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांकरता भाजपनं रणशिंग फुंकलेलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, आजचा रविवारचा दिवस आहे, पण घडामोडी वेगवान घडणार आहेत, कारण एका बाजूला भाजपचं महाअधिवेशन आणि या निवडणुकांच्या तयारीला सुद्धा भाजप लागलेलं आहे असं बघायला मिळत आहे। काय सांगाल? सुवर्ण, खरं तर भाजप या पक्षाबाबत बोलायचं झालं तर विजय ज्या दिवशी झाला होता 23 निकाल लागले आणि 24 तारखेला भाजपनं संघटनात्मक पातळीवर एक महत्वाची बैठक पार पाडली होती आणि त्यानंतर विजयानंतरचा हा सगळ्यात मोठा अधिवेशन जे आहे ते राज्यभरातलं पार पडते। प्रत्येक कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी आणि आमदार खासदारांना फक्त जिंकल्यानंतर थांबायचं नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थेला पूर्णपणे कामाला लागायचे याच पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आल्या। आज दिवसभरात नितीन गडकरी असतील, अमित शहा यांचं देखील मार्गदर्शन लाभणार आहे। एकंदरीत शिर्डी संस्थानाच्या ठिकाणी होणाऱ्या या मेळाव्याचं श्रद्धा आणि सबुरीचा एक महत्वाचा संदेश जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्याला दिला जातोय। एकंदरीत ज्याला कुणाला काही मिळालं नाही, ज्याला कुणाला पक्षाकडून खूप काही अपेक्षा होत्या, त्यांनी अजूनही श्रद्धा पक्षावर ठेवावी आणि तेवढाच संयम, सबुरी ठेवावी असाच काहीसा मेसेज जो आहे तो वारंवार दिला जातोय। आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी एकाकी लढण्याची तयारी जी आहे ती भाजपनं सुरू केली आहे। त्यामुळे कुणाची साथ न घेता, कुठल्याही मित्रपक्षाला सोबत न घेता एकाच ठिकाणी एकाकी विजय कसा मिळवता येईल यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर नवीन महाविकास आघाडीतून काही पक्ष जवळीक साधण्याचा जो प्रयत्न करतायत, त्यातून कार्यकर्त्यांच्या बाबतीत मात्र एक नाराजीचा सूर उमटतोय, त्याची देखील दखल पक्षश्रेष्ठी घेतायत आणि त्यामुळे आज या सगळ्या संदर्भात अमित शहा नेमकं काय बोलतात हे देखील पाहावं लागेल। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर भाजपनं सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकाकी लढण्याची तयारी सुरू केली आहे असंच या अधिवेशनाच्या निमित्तानं म्हणावं लागेल। सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल राहुल।
म्हणजे एका बाजूला आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आणि इकडे भाजप पण त्याच तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग भाजपनं फुंकलंय. आपण त्याविषयीच्या काही अजून महत्त्वाच्या घडामोडी बघूया. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग भाजपनं फुंकलेलं आहे. शिर्डीमध्ये आज भाजपचा निवडणुकीसाठीचा मेगा प्लॅन आपल्याला बघायला मिळेल. आपण बघतोय सरकार आलं म्हणून शिथिल राहू नका असं देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सांगितलेलं आहे. निवडणुकीसाठी तातडीनं कामाला लागा, तयारीला लागा, अजिबात थंडा घेऊ नका, वेगवान स्वरूपात कामाला लागा असं म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी. युद्ध जिंकलं असलं, विधानसभेचं युद्ध, ते युद्ध जरी जिंकलं असलं तरी पुढील युद्धाकरता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता सराव महत्त्वाचा आहे असं ते म्हणतात. संघटना वाढीकरता मंत्री आणि जिल्हाध्यक्षांमध्ये समन्वय गरजेचा आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा. अनेकदा असं होतं की कामं केली जातात पण ती पोचतच नाहीत जनतेपर्यंत, तर ते काम करा असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सांगितलेलं आहे.